हाय मित्रांनो, बघा आम्ही कुठं आलो मित्रांनो. आज फिरायला आलो जरासं. आज बाळू नाही, बाळू स्कूललाच गेलेला आहे का नाही. तर असा डोंगर आहे मित्रांनो, आहे का नाही. आणि असा मस्त लोकेशन आहे. आता इथून व्हिडिओ काढू, इथं उभा राहू, पण खाली दरी आहे मित्रांनो. कदाचित दरी म्हणल्यावर तुमच्या लक्षात आला असन, ढकलून द्यायचे चान्सेस असतात बरं खाली. तर तुम्हाला तर मग असं इथं उभा राहून फोटो बिटो काढ. हा धर, नाही तर ढकलून देशील व्हिडिओ. राहू दे, हा मी उभा राहतो. लांबून काढ, नाही तर मग काहीच राहायचं नाही खाली. दिसतंय का चांगला? हा हा हो, एकदम भारी दिसतात. कसं आहे हे करू, कशी बी पोस, कशी द्या तुमच्या मनानं. पोस अशी चाल, अशी. एक नंबर. फायनली आपण डब्बा बी आणले रे घरून. डब्बा दाखव द्यायला. थांब एक मिनिट. हा तर मित्रांनो, आम्ही आज आलो तर थोडंसं फिरायला, आहे का नाही. तर डब्बा बी घरूनच घेऊन आलोत मित्रांनो. आणि भुका लागल्या होत्या, तर कशामुळं आलो तर घरी बोर होत आहे नाही का. बोर होतंय, आजारातच लक्ष त्याला म्हणलं चला बाळू येऊस तर येऊ म्हणला. हा, आणि आमच्या रूम पासून जवळच आहे मित्रांनो. हे पहा इथं रूम आहे, इथं खाली. हे पहा इथं मकबरा दिसतोय, पहा तुम्हाला दाखवतो, आहे का नाही. मकबरा इथून लय जवळ आहे. मकबरा आहे जवळ, पण काय आणलंस डब्याला? डब्याला मुगाची डाळ, हा चपात्या, चपाती आहे का? रात्रीचीच भाजी वाज. रात्रीची भाजी. बर बर, चालेल. तर मित्रांनो, अशा वातावरणात आहे ना, कसंही जेवण असलं तर गोडच लागत, आहे का नाही. आणि ऊन बी असं पडलंय, ऊन पडलंय ना. जस काय शेतात आलो. शेतात आता शेतच नाही आपल्याला, तर काय करावं शेतात जाऊन. शेतात तर लय भारी वाटतंय. बर चला, जेवण करून घेऊ मित्रांनो. आणि येडे वाकडे 2-4 फोटो काढू, काही रील्स बनवू, आहे का नाही. तुम्ही आमच्या गरीबाला सपोर्टच करा ना, लाईक करीना, फॉलो करीना. हा, अजून किती फॉलोअर पाहिजेत आपले? गंज आता 22-23 हजार केलेत ना त्यानं फेसबुकला. इंस्टाला बी 10,000च्या वर केलेत. 11,000 होते ना आता आज, आहे का नाही. आणि त्याला माहित आहे अरुण भाऊ किडनीच्या आजारानं त्रस्त आहे, डायलिसिस चालू आहे 4 वर्षापासून. पण त्यांनी सुखात दुखात आपल्याला खूप साथ दिली, नाही का. दिली ना, त्यांची साथ थोडीच आपण विसरणार. हा, तर आता रोज असे नवीन नवीन व्हिडिओ चांगले बनले तर त्याला बी पाहायला बरं वाटन, फॉलो करते, आहे का नाही. तर मित्रांनो, फॉलो करी जा, आहे का नाही. ती मला ढाकणार जरशी डाळ. तुमचे झाले का जेवण? आम्ही करायलो बघा जेवण. डाळ देऊ का? डाळ दी ना, डाळ दी जरशी. मुंगळा डसन नाही तर मला इकडे यायला येतं मित्रांनो. इथं मुंगळी बी येत थोडी शिकती. हा, तिथं ऊन लागेल, तिथं सावलीला बसू ना. नको नको, सावलीला नाही. सावली घरी रोजच असते ना मित्रांनो, कधी कधी ऊन बी पाहिजे, आहे का नाही. आणि चपात्या आणल्यात मित्रांनो, ताज्या चपात्या थोड्याच इथं. त्या आहे ना रात्रीच्याच चपात्या आणल्यात. काय घ्यायचंय तुला? थैली घे ना, तुला काय करायचं होतं. थैलीवर ठुई चपाती, आणि त्या आहे ना शिळ्यात चपात्या आणल्यात त्याच्यासाठी. आणि आपल्याला आणल्यात ताज्या. हा, आता मग फेकून देऊस तर तेवढ्यात, आहे का नाही. तर मित्रांनो, मस्त भारी जेवण लागायले बरं, नंबर 1 आहे ना. बटाट्याची भाजी. आता बटाट्याची भाजी रात्रीची आपण हॉटेल सारखी केली ती मित्रांनो, आहे का नाही. खडे मसाले गिसाले टाकून पुरी भाजी सारखी, पण पुऱ्या नाही केल्या. तुम्हाला असं लोकेशन दाखवतो, हिरवगार आहे मित्रांनो. अशी भारी व्ह्यूज आहे, लोकेशन आहे. फोटो बी काढता येतात चांगले, आहे का नाही. मस्त असं जेवण चालू आहे मित्रांनो द्यायचं बी. इथं बसता बी आहे ना. मग आता रानामध्ये कसं असतं, इथं का आपण हॉटेलमध्ये आहे. हा, हॉटेलमध्ये जायचं का जेवायला? हॉटेलमध्ये जायचंय नाही.
जाऊ ना एखाद दिवशी. तुम्हाला काय खाऊ वाटतंय हॉटेलचं? पनीर मसाला, तंदूर रोट्या. पनीरच आवडतंय. पनीर फेवरेट आहे आमचं. जाऊ एखाद दिवशी मित्रांनो हॉटेलला त्याला घेऊन. 4 वर्ष झाले हॉटेल त्याला दिसले नाही. एक दिवस रविवारचा दिवस काढून बाळूला आणि त्याला दोघायला घेऊन जाऊ, आहे का नाही? कसं राहतंय आता, मला नाही जाऊ वाटत आजारामुळं, पण त्यांच्यासाठी जाणंच लागन, आहे का नाही? तेवढंच त्यांना बरं वाटन. आम्ही समजून घेतो ना तुम्ही आजारी नाही आहे परिस्थिती, पण त्यांनी आपल्याला खूप सपोर्ट केलाय. जातील कितीक लागतील हॉटेलवर जेवायला? 300-400 रुपये तर होईल जेवण, आहे का नाही बरं मित्रांनो? खूप वारं सुटलंय मित्रांनो. आणि पक्षी आपण इकडे येतोत ना रोज सकाळी बाळूला घेऊन फिरायला, तर याच जागेवर येतोत आपण, जास्त करून इथंच बसतो. आणि आजही इथंच आलोत. तर घ्या तुम्ही बी काळजी आणि आपल्या व्हिडिओला फॉलो करा, आहे का नाही? गरीब परिवाराला सपोर्ट करा. हां, आणि तुमचा सपोर्टच आम्हाला खूप काही मदत मिळवून देईल. आम्हाला किडनी ट्रान्सफर करायची असली तर त्याच्यातूनच होऊन जाईल, कारण की तुम्हाला हे मागायची गरज नाही पडणार आम्हाला मदत. त्याच्यामुळं करा जास्तीत जास्त. तर मित्रांनो आपल्याला आता पुण्याला जायचं आहे. 2-4 दिवसात ठरलं आहे. तिथं दवाखाना एक चांगले मोठे डॉक्टर आहे इथं प्रसिद्ध, आणि तर त्यांची अपॉइंटमेंट घ्यायची आणि त्यांच्यानुसार आपल्याला ट्रीटमेंटमध्ये बघू त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही, आहे का नाही? आता इथले डॉक्टर आपल्याला सांगतात किडनी लिव्हर, आहे का ना? तर दुसरे अनुभवी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे, नाही का? त्यामुळं जाणार आहे. तर सपोर्टच राहू द्या कायम, आहे का नाही? आणि यूट्यूबला जास्तीत जास्त सपोर्ट करा. यूट्यूबला आपले 2000 करा. यूट्यूबहून मग आपल्याला थोडीफार मदत चालू होईल. तर घ्या काळजी. थँक्यू.